नाशिकमध्ये छगन भुजबळांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या ओबीसी मूकमोर्चाला भर पावसात सुरुवात झाली आहे। मोठ्या संख्येने भुजबळ समर्थक या मोर्चामध्ये सामील झाले। मराठा मूकमोर्चानंतर ओबीसी मोर्चा निघालेला आहे। पुरुषांचे जे पुतळे आहे श्रीराम मंडळ जीपी खरणार छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला जो काही सूर्यास्त रस्ता आहे सुरुवातीला तर भुजबळांच्या समर्थकांशी यावेळेला बातचीत केलेली आहे आपले प्रतिनिधी किरण गोटूर यांनी। महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना पाठिंबा देण्यासाठी आज नाशिकमध्ये एक भव्य आणि विराट मोर्चाचा आयोजित करण्यात आलेला आहे। खरं तर भुजबळांना जे काही महिन्यांपूर्वी बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी अटक करण्यात आलेली होती, नेमकी हीच कारवाई अन्यायकारक आहे असं म्हणत त्यांच्या समर्थनार्थ आज नाशिकमध्ये भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हे जे आयोजक आपल्या सोबत आहेत, सर मला सांगा, या मोर्चाच्या मागे अनेक राजकीय कारणं आहेत असं देखील बोललं जात आहे, काय कारण आहे नेमकं? असं कुठलंही कारण नाही आहे। साहेबांना अटक होऊन आज जवळजवळ 7-8 महिने झाले आहे। आमचा उद्देश फक्त यातून एवढाच आहे की कुठले राजकीय कारण याच्यामध्ये मला तर काही जाणवत नाही आहे। फक्त साहेबांमागे पाठबळ उभं करणं हा याच्या मागील आमचा मुख्य हेतू आहे। आमचा हा जो मोर्चा आहे हा भुजबळ साहेबांच्या पाठिंब्यासाठी आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून स्वयंपूर्तीने इथे लोक आलेले आहेत, भुजबळप्रेमी आलेले आहेत आणि आमचा याच्यात ह्या मोर्चामध्ये आमच्या मागण्या की भुजबळ साहेबांना, राज्य सरकारला आम्ही विनंती करतोय की उच्चवर्णीय राजकारण्यांना जामीन मिळालेला आहे अशा बऱ्याचशा केसेसमध्ये, तर या केसेसमध्येही भुजबळ साहेबांना त्यांच्या वयाचा विचार करून सहानुभूतीने त्यांना जामीन मिळावा ही अशी आमची न्यायव्यवस्थेला व राज्य सरकारला कडकडीची विनंती आहे। आजच्या मोर्चामध्ये बघत असाल आपण की लाखोच्या संख्येने भुजबळ साहेबांच्या पाठीमागे या सर्व समाज घटक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। ओबीसी समाज जरी ते जमा झाला तरी देखील राष्ट्रवादी या सगळ्यातनं बाहेर नाही आहे। परवाच अजितदादांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं की सन्माननीय धनंजयजी मुंडे साहेब, जितेंद्र जावळ साहेब आणि जयदत्त क्षीरसागर साहेब या मोर्चामध्ये येत आहेत। एकूणच आपण बघू शकतो की या मोर्चामागे कुठलाही राजकीय कारण नाही आहे, फक्त भुजबळांवरती असलेलं प्रेमापोटी भुजबळांना पाठिंबा देण्यासाठी हा मोर्चा आहे असं या सगळ्या आयोजकांचं म्हणणं आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। भुजबळांच्या समर्थकांनी आज नाशिकमध्ये त्यांच्या समर्थनार्थ विराट मोर्चा काढला आणि या मोर्चामध्ये सहभागी मोर्चेकरांनी पाठीवर भुजबळांचे टॅटू आणि हेअरस्टाईल भुजबळ समर्थक अशी केलेली आहे। त्याचबरोबर हातावर सुद्धा भुजबळांच्या समर्थनार्थ टॅटू लावलेले आहे। त्यामुळे मराठा मोर्चानंतर भुजबळांच्या समर्थनार्थ राज्यभरातील ओबीसी हे रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळतंय। किरण गोटूर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। किरण, नाशिकमध्ये या विराट मोर्चाला सुरुवात झालेली आहे। लाखोंच्या संख्येनं आज ओबीसी याच्यामधले लोक म्हणा किंवा भुजबळांचे समर्थक म्हणा ते आज रस्त्यावर उतरलेले आहेत। मात्र शिवाय एक स्टाईल सुद्धा या ठिकाणी मेंटेन होताना दिसते की टॅटू काढणं किंवा हेअरकट त्या पद्धतीनं करून घेणं। अगदीच वृषाली बरोबर आहे। खरं तर भुजबळांना ज्यावेळेस बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आलेली होती, त्याच वेळेस राष्ट्रवादीचे लोक असतील किंवा ओबीसी समाज असेल, ओबीसी संघटना असतील, सगळेजणच रस्त्यावरती उतरलेले होते। जी कारवाई करण्यात आलेली आहे ती अत्यंत अन्यायकारक आहे असं आरोप देखील करण्यात आलेलं होतं। त्याच नंतर आता आज त्याच कारवाई विरोधात आज एक विराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आता त्याची या मोर्चाला चालू देखील झालेला आहे। नाशिकच्या तपोवन परिसरातून हा मोर्चा जो आहे तो निघालेला आहे। लाखो लोक या मोर्चामध्ये आलेले आहेत। महाराष्ट्रातूनच नव्हे तर संबंध देशभरातून नागरिक या मोर्चामध्ये आलेले आहेत आणि सगळेजण एकच सांगत आहेत जी कारवाई करण्यात आलेली आहे ते अन्यायकारक आहे। त्यामुळे भुजबळांना आता लवकरात लवकर बाहेर काढा अशी मागणी हे सगळेच मोर्चेकरी नागरिक जे आहेत ते करत आहेत। मूकमोर्चा या ठिकाणी काढला जातोय किरण, मात्र याचं आता प्रक्रिया, पुढचं पाऊल कसं असेल, कशा पद्धतीने हा मोर्चा पुढे जाईल? एकूणच या आधीच आयोजकांनी स्पष्ट केलेला आहे, हा फक्त निषेध मोर्चा असणार आहे। याला कुठलाही राजकीय रंग नाही, हा फक्त एकच जे आहे मोर्चा असणार आहे। त्यामुळं
संपूर्ण महाराष्ट्रातून लोक या मोर्चासाठी आलेले आहेत. फक्त भुजबळांवरती जी कारवाई करण्यात आली आहे त्याच कारवाईच्या विरोधात हे मोर्चा असणार आहे. यामुळे कुठलाही राजकीय रंग या मोर्चाला नाहीये. त्यामुळे या मोर्चानंतर हा फक्त मोर्चा जो आयोजित केलेला आहे ते फक्त भुजबळांना बाहेर काढा, भुजबळांवरती जी कारवाई करण्यात आलेली आहे ते अन्यायकारक आहे. त्यामुळे आता लवकरात लवकर जे आहे भुजबळांना नक्कीच त्याच्यामुळेच भुजबळ समर्थक जे आहेत ते आज लाखोंच्या संख्येनं रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. धन्यवाद किरण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.